नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवात करूया हेडलाईन्सनं। हेडलाइन्सचे प्रायोजक आहेत पारुल यूनिवर्सिटी, यहाँ पॉसिबल है। आता पाहूया सविस्तर बातम्या। गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदाही मोदी एक्सप्रेस सज्ज झाली आहे। गेल्या 14 वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्तानं मुंबईकर चाकरमान्यांना गावाकडे घेऊन जाण्याची ही परंपरा यंदाही कायम राहणार आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे, पाहूयात। नमस्कार। गाववाल्यांनो, गेल्या 14 वर्षापासून गणेश उत्सवाच्या निमित्ताने आमची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाते। दरवर्षी जेव्हा तुम्हाला सोडण्यासाठी त्या ट्रेनमध्ये येतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचा समाधान आणि आनंद बघून खरंच मनापासून समाधान वाटतं। तुम्ही तसं भरभरून आशीर्वादही आम्हाला देता। मग ह्या वर्षी परत एकदा आमची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। या महिन्याच्या सप्टेंबरच्या 9 आणि 11 तारखेला दादरच्या प्लॅटफॉर्म नंबर 14 वरून सकाळी 10:30 वाजता तुमच्या हक्काची मोदी एक्सप्रेस तुम्हाला गावाकडे घेऊन जाण्यासाठी सज्ज झालेली आहे। ही मोदी एक्सप्रेस मुंबईकडून निघाल्यानंतर रत्नागिरी, वैभववाडी, कणकवली आणि मग शेवटचा थांबा सावंतवाडीचा असेल। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोदी एक्सप्रेसमध्ये तुमच्यासाठी खाणं, पिण्यासाठी पाणी ह्या सगळ्या सुविधा आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करणार आहोत। आता तिकीट बुकिंगसाठी दरवर्षीप्रमाणेच आमच्या कणकवली, देवगड, वैभववाडी चे आमचे जे मंडळ अध्यक्ष आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांना तुम्ही संपर्क करायचा आहे। रत्नागिरीचा थांबा असल्यामुळे तिकडचे आमचे जिल्हाध्यक्ष आहेत प्रशांत यादवजी, त्यांनाही आपल्याला संपर्क करायचा आहे। आणि ह्या तिकीट बुकिंगसाठी 2 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर ह्या कालावधीमध्ये तुम्हाला आपली तिकीट बुकिंग करायची आहे, जेणेकरून येणाऱ्या 9 आणि 11 तारखेला नाचत गाचत तुम्हाला परत एकदा गावाकडे सोडण्यासाठी आम्ही सगळेजण तयारीला लागलेलो आहे। चला मग याही वर्षी परत एकदा आपल्या गावाकडे जाण्यासाठी तुमची हक्काची मोदी एक्सप्रेसमध्ये बसून आपण गावाकडे निघूया। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया। जिल्ह्याच्या विकासाला गेल्या 1.5 वर्षात नवी गती मिळाल्याचा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलाय, पाहूयात। आज एका विशेष कारणासाठी आपण पत्रकार मित्रांना तुम्हाला बोलवलेलं आहे, तुमच्याशी थोडंसं एका विषयावर बोलण्यासाठी। माझ्यासोबत आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सन्माननीय प्रमोदजी कामत साहेब आहेत, त्याचप्रमाणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीषजी दळवी साहेब आहेत। खरं तर भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण संघटनेमध्ये आमची जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल आणि संघटनेचा अध्यक्ष म्हणून मी, असे खरे 3 पिलर आहेत। म्हणून आम्ही तिघेही एका महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आलेलो आहोत। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपले जे पालकमंत्री नितेशजी आहेत, तर ते 1.5 वर्ष त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीला पूर्ण झालं आणि गेल्या 1.5 वर्षामध्ये त्यांचं संपूर्ण त्यांच्या कामाची गती, जे विषय ते हातात घेतात हे सगळं आपण बघितल्यानंतर
संघटना म्हणून किंवा आम्ही पूर्ण जिल्ह्याचं जे काय संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक पालकमंत्री या विषयाबद्दल जे काय काम चालू आहे त्याबद्दल आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की अशा पद्धतीचा एक ॲक्टिव्ह मोडवर सगळ्याच विषयांना हात घालणारा असं पालकमंत्री हात घालणारे असे पालकमंत्री म्हणून नितेशजी आज काम करत आहेत. त्यामुळे त्यांचं एक विशेष अभिनंदन करावं या हेतूने आज हे पत्रकार परिषद आपण आयोजित केले. मग आपल्याला माहितीच आहे की आपण साधारणतः गेला 15 ऑगस्ट आणि या 15 ऑगस्ट या 1 वर्षाचा कालावधी जरी आपण विचार केला तर या कालावधीमध्ये पायाभूत सुविधा असतील म्हणजे इन्फ्रा असेल, तंत्रज्ञान असेल, रोजगार असेल, पर्यटन असेल आणि जनतेचे दैनंदिन सगळे प्रश्न असतील म्हणजे जे असतात रस्ते, वीज, पाणी वगैरे या सगळ्या महत्त्वाच्या या सगळ्या अंगाने पालकमंत्री साहेबांनी अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळे संघटना म्हणून किंवा संपूर्ण भारतीय जनता पार्टी म्हणून जसं आम्ही भारतीय जनता पार्टी 100%चा आग्रह धरतो किंवा 100% असं म्हणतो तर त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीचे असलेल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा 100% विषय कसे सोडवता येतील किंवा 100% सगळ्याला कसं न्याय देता येईल अशा पद्धतीचं काम केलेलं आहे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मत्स्य व्यवसाय जे खातं त्यांच्याकडे आहे. आपल्याकडे मच्छीमार बांधव भरपूर आहेत आणि ते कृषीच्या अंतर्गत येत नव्हते. त्यामुळे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं एक महत्त्वाचं काम या कालावधीमध्ये पालकमंत्र्यांनी आपण पुढाकार घेऊन केलेला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकणाला केवळ सिंधुदुर्गच नाही तर कोकणाला किनारपट्टीला हा मत्स्य व्यवसायाला संजीवनी देणारा असा हा विषय आहे. दुसरं आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर आपला आराखडा गेल्या वर्षी 280 कोटी वगैरे असा नियोजनचा होता. तो यावर्षी 360 कोटीपर्यंत गेला आहे. सिंधुरत्नचे आपल्याला 200 कोटी मिळणार आहेत म्हणजे 560 कोटी रुपयाचा टोटल आपल्याला विकासाचा एक आराखडा करता येईल. ही सुद्धा वाढ त्यांच्या प्रयत्नाने झालेली आहे. दुसरं परवाच आपण 15 ऑगस्टला बघितलं तर जहाज बांधणी प्रकल्प रोजगार देण्याच्या दृष्टीने जे आपण झोया मरीन सर्व्हिसेसला इकडे आणलं त्याचं भूमिपूजन झालं आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक मोठा रोजगार चांगल्या पद्धतीचा निर्माण होईल आणि ते तातडीने होणारा प्रोजेक्ट आहे. म्हणजे नुसतं केवळ त्याची घोषणा केली प्रोजेक्ट चालू व्हायला वेळ आहे असं नाही तर तो ताबडतोब आता चालू होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मुंबई वॉटर मेट्रोसाठी 200 वॉटर बोटी बांधण्याचं आपलं कामही त्या अनुषंगाने होऊन जाईल. तिसरा एक विषय आता अलीकडच्या काळामध्ये आपण केला आहे तो शासकीय सगळ्या इमारती आहेत, शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, कॉलेजेस आहेत. ह्या सगळ्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आणि महाप्रीत याच्या माध्यमातून आपण सगळ्या केंद्रांवर वगैरे सौर ऊर्जा प्रकल्पाचा एक प्रकल्प हाती घेतो आहे. त्याचंसुद्धा इनिशिएटिव्ह पालकमंत्री साहेबांनी घेतलेला आहे. ताज हॉटेलचा विषय आपल्याला माहीत आहे की गेली 25, 30, 28 वर्ष जवळपास त्या प्रकल्पाच्या भोवती आपण हे करतो आहे तर त्याला एक खऱ्या अर्थाने तो कसा चालू होईल व्यवस्थितरित्या अशा पद्धतीचं काम काही या दिवसांमध्ये झालं आहे. त्यांच्यासोबत आणि आमदार मंडळी पण सगळी सोबत होती. त्यामुळे तो एक प्रकल्प ज्याने जिल्ह्याचं पूर्ण पर्यटनाचा आयामच बदलून जाईल. गणेशोत्सवात लागणाऱ्या शुभेच्छा बॅनरवरती निर्बंध घातले असून ठरवून दिलेल्या जागेत परवानगी घेऊन ते लावावे. मोती तलाव परिसरात ते लावले जाऊ नयेत अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी दिली आहे. गणपती नियोजनची मीटिंग खूप सुंदर झाली आणि महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. ह्याच्यामध्ये फक्त एक महत्त्वाचा मुद्दा मला सर्वांना सांगायला इच्छिते की गणपती फेस्टिवलसाठी आम्ही लोकांना विनंती करत आहे की मोती तलावकडे एक पण बॅनर आपण प्लीज लावू नका. कारण मोती तलाव आपलं सिटी सेंटर आहे, त्यांना स्वच्छ सुंदर ठेवा. आम्ही नगरपालिकेद्वारा 7 ठिकाणी दिली आहे. आपण बॅनर्स तिथे लावा आणि बॅनर्समध्ये पण आम्ही साईज लिमिटेशन ठेवली आहे. 8 बाय 10 फीट मॅक्सिमम आम्ही अलाव करणार आणि अनधिकृत बॅनर्सना आम्ही लवकरात लवकर काढून घेणार. तर सर्वांना विनंती आहे प्लीज आपण हे लक्षात ठेवा. आज एक नगराध्यक्षाच्या नात्याने मी फक्त हे डिक्लेअर करेन की मी बॅनर लावणार नाही आहे. जे लोकांना शुभेच्छा द्यायची आहे गणपतीसाठी मी त्यांना विनंती करेन की सोशल मीडियाद्वारा आपण शुभेच्छा द्या तर आपला शहर स्वच्छ राहणार. कारण महत्त्वाचे मुद्दा ते आहे की गणपती फेस्टिवल नंतर जेव्हा हे बॅनर्सना डिस्कार्ड केलं जातं त्याच्यामध्ये आपले गणपती भगवान असते आणि ते कुठेतरी आम्हाला चुकीच्या वाटत आहे. तर सर्वांना ते विनंती असणार की आपण ते बॅनरचा वापर कमी करा, सोशल मीडियाद्वारा आपली शुभेच्छा द्या
आणि गणपती नियोजनसाठी पण आम्ही खूप काही ठिकाणी निर्णय घेतले आहे. बस डेपोचे रूल्स ठरवले आहे, पार्किंग स्पॉट्स ठरवले आहेत आणि व्यापारी ना आम्ही विनंती करणार आहे, आपण सगळे आपले भाजीपालाचे स्टॉल्स असू दे, डेकोरेशन असू दे, ते सगळं व्हेजिटेबल मार्केटच्या आतमध्ये आम्ही प्रोव्हिजन करून देणार आहे. आपण आपले स्टॉल्स तिथे लावा, तर आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि सिस्टमॅटिक पद्धतीने आपला पूर्ण फेस्टिवल होईल. नमस्कार. मी घेतलं होतं की व्हेजिटेबल मार्केटच्या आतमध्ये पण पार्किंग स्पॉट्स आहे आणि आम्ही नियोजन केलं आहे, ते सगळं आम्ही डिक्लेअर करणार आहे. आम्ही नियोजन खाजगी बससाठी, 2 व्हीलर, 4 व्हीलर, 6 सीटर रिक्षासाठी पण नियोजन केलं आहे, ते आपण सगळे डिक्लेअर करूया प्रेस नोटद्वारे. आणि एक स्पर्धा आहे, पण एक एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने बघायला गेले तर ते पद्धतीने आपण विसर्जन केलं तर ते बरं, एक चांगलं मेसेज बाहेर जाईल. ही स्पर्धा केली आहे, त्याच्यासाठी पण आम्ही प्रेस नोट बाहेर पाठवणार आहे, त्याच्यामध्ये सगळे रूल्स रेग्युलेशन्स असणार. तर मी सर्वांना हे आवाहन करते, प्लीज आपण पार्टिसिपेट करा. जास्तीत जास्त रील सावंतवाडी गणपतीच्या बाहेर गेले, शहरात गेले, इंडियामध्ये फिरले तर ते सावंतवाडीसाठी चांगलं होईल. सावंतवाडी कुठेतरी ग्लोबल मॅपवर येईल. तर सर्वांना विनंती आहे, आपल्याला जे काही येते आपण रील स्पर्धामध्ये पार्टिसिपेट करा. हॅशटॅग सावंतवाडी, हॅशटॅग गणपती फेस्टिवल, असं पद्धतीने आपण थोडे रील्स करा आणि बाहेर पाठवा. थोडे आम्हाला ऑब्जेक्शन्स आले आहेत. आम्ही सर्वांना परत आपल्याकडून विनंती करते की आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायच्या आहेत तर प्लीज नगरपालिकेला आपली पत्र द्या, कारण इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये सावंतवाडी शहर गेला तर खूप काही रिस्ट्रिक्शन येऊ शकते आणि आपला डेव्हलपमेंट कुठेतरी अडकणार. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती भरणारा बाजार रस्त्यावर न भरवता नव्याने बांधकाम होत असलेल्या संत गाडगेबाबा मंडईच्या पार्किंग जागेत बसवण्याचा निर्णय नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी घेतला आहे. बाजारपेठेत निर्माण होणारी वाहतूक कोंडी व गणेश भक्तांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला असून या जागेची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला भरणारा बाजार रस्त्यावर न बसवता तो पार्किंगच्या जागेत बसवण्यात येईल. मोठ्या प्रमाणात व्यापारी इथे बसू शकतात. भाविकांना देखील इथे खरेदी करण्यासाठी सोयीस्कर ठरेल. पावसाच्या पार्श्वभूमीवर विक्रेत्यांना देखील ही जागा सुरक्षित असणार आहे असं नगराध्यक्षांनी सांगितलं. दरम्यान या मंडईच्या दोन्ही बाजूंचा परिसर तात्काळ स्वच्छ करून घेण्याच्या कडक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्यात. यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, सभापती दीपाली भालेकर, नगरसेविका नीलम नाईक, सुकन्या टोपले, सुनीता पेडणेकर यांसह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. हे कोण कोणाचं आहे ते मला, हे सगळं सामान कशाला इथे आहे, किती चिकट आहे आणि हे कोणाची जबाबदारी आहे. हे पाठीमागे मला हे सगळं क्लिअर पाहिजे. दोन ते 3 दिवसांनी मला हे सगळं क्लिअर पाहिजे ना प्लीज. कारण आम्ही विक्री करायला बसणार आहे असं नंतर आम्ही परत व्हिजिट करणार. स्ट्रिक्टली सांगते. आणि हे झाड भारत सरकारच्या डाक विभागामार्फत आता नागरिकांसाठी अनेक आधुनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवरती अनेक वर्षांपासून निष्क्रिय असलेल्या जुन्या खात्यांमधील रक्कम ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची डाक विभागानं एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. पाहूयात. आज अपने यहाँ इकट्ठे हुए क्योंकि पोस्ट ऑफिस से जितनी भी स्कीम्स है उसका सही से डिलीवर नहीं हो पाती जनता तक. उसके लिए हमने एक ये प्रेस कॉन्फ्रेंस आज निर्धारित की. उसके लिए मेनली हमारा फोकस रहेगा कि लोगों के जो पैसे पोस्ट ऑफिस में पड़े, जो अकाउंट गवर्नमेंट हो गए और स्कीम टाइम टू टाइम जो पोस्ट ऑफिस में आ रही है, उनके रिगार्डिंग लोगों तक जो चीज़ें डिलीवर होनी चाहिए वो एक प्रेस मीडिया और प्रिंट मीडिया और मीडिया के थ्रू, चैनल के थ्रू जो लोगों तक डिलीवर होगी एकदम रूट तक, वो हम नहीं पहुंचा पाते क्योंकि हमारे टाइम ऑफिस का टाइम रहता है, ऑफिस का काम रहता है, तो हम
इंडिविजुअली नहीं मिल पाते हैं। हम जितने सिंधुदुर्ग में हमारे सुप्रिटेंडेंट साहब कुलपकर सर है, उनके निर्देशन में हम काम कर रहे हैं। उन्होंने सब एसओ को निर्देश दिया है कि जितने भी डोरमेंट अकाउंट है, लोगों की अमाउंट पड़ी है, लगभग 1 लाख से ज्यादा खाते हैं जो डोरमेंट हो रखे हैं पोस्ट ऑफिस में, उनमें करोड़ों रुपए पड़े हैं। उसके लिए क्या करना चाहिए, इसके लिए हमने ये सोचा कि आपके माध्यम से लोगों तक बात पहुंचानी चाहिए, ताकि उनके जो पैसे पड़े हैं वो उनको मिलने चाहिए, इंटरेस्ट के साथ उनको पैसे मिलेंगे। वो अकाउंट डोरमेंट हो गए तो उनको जो निर्धारित डॉक्यूमेंट है वो लाकर अपना प्रूफ दे के वो अपने अकाउंट के पैसे उनको मिल सकते हैं। इसके रिगार्डिंग अलग अलग जैसे इंटरनेशनल पार्सल हमारा जाता है, उसके रेटेड 50% कम किए है पोस्ट ऑफिस ने, संचार मंत्रालय ने दिल्ली से उनके 50% रेट कम कर दिए। इसके रिगार्डिंग भी लोगों को नहीं पता है। और इंटरनेशनल पार्सल कभी भी जाता है तो उसके लिए क्लियरेंस रहता है, एयरपोर्ट पे क्लियरेंस रहता है बाद में, तो पोस्ट ऑफिस के थ्रू वो इजीली पहुंच पाता है उन तक। इसके इनके अलावा पोस्ट ऑफिस बहुत सारी सेवाएं देता है। आधार से रिलेटेड आधार लिंक के लिए देता है, आधार अपडेट के लिए देता है, अकाउंट ओपनिंग के लिए अलग अलग स्कीम्स है जो बैंकिंग से काफ़ी अच्छी है। सेविंग में बैंकिंग से अपने 2 से 2.5% ज़्यादा इंटरेस्ट दे रहे हैं। ये ब्रीफ मैंने दिया, इसके डिटेल में हमारे सर नितिन एमड़ेकर सर आपको डोरमेंट अकाउंट के बारे में बताएंगे। मैं उनको बोलता हूँ कि वो बताइए इसके बारे में। कारण काय झालं, हे गेल्या 10-15 वर्षामध्ये आपण ही आता केवायसी आपण अपडेट करायला सुरुवात केली, म्हणजे केवायसी घेतोय जेणेकरून आधार आणि पॅन लिंक करतो। त्याच्यापूर्वी आपल्याला तसं नव्हतं, तर तो एक मोठा प्रश्न होता की नावानुसार आमच्याकडे डिटेक्ट होत नव्हती, बरीचशी खाती आपल्याला शोधता येत नव्हती। परंतु ज्या खात्यांना आधार आणि पॅन कार्ड लिंक केलेलं आहे अशी, किंवा आणि मोबाईल नंबर महत्वाचा, तो एक नंबर आहे, मोबाईल नंबर जर का लिंक असेल तर आपण विदिन सेकंड आपण ती शोधू शकतो। परंतु जर का तो हे तिन्ही जे मी आता म्हटलं आधार, पॅन आणि मोबाईल नंबर जर का त्या खात्याला लिंक नसेल केवायसीला, तर आपल्याला थोडासा त्याच्यासाठी वेळ लागतो। कारण तो जो जुना डाटा आमचा आहे त्या डाटामध्ये किंवा मॅन्युअली त्याला म्हणजे आपण जे फॉर्म्स आमच्याकडे अवेलेबल आहेत ते शोधून त्यातनं काढता येतो, त्याला थोडासा कालावधी जाऊ शकतो। साधारण आम्ही आता बोलल्याप्रमाणे लाखोचा एक्झॅक्ट फिगर मी आपल्याला देईनच नंतर, परंतु लाखोच्या संख्येने आहे आणि करोड, तो एक कसा आहे, तो एक थोडासा रकमेचा आपण डेटा डिक्लेअर केला होता गेल्या वेळी 31 डिसेंबर काही लास्ट डेट होती, करून घेतलं गेल्या वर्षी। त्यावेळी तुम्ही डेटा केला, आम्ही ती केली 33,000 अकाउंट जवळजवळ होती, जी 5 वर्षात झालेली मागच्या, आणि त्याच्यात 1.5 कोटी अमाऊंट पेंडिंग। 5 वर्षांमध्ये 33,000 सध्या लोक असतील या उद्देशाने आम्ही त्याची मोहीम आधी घेतली की ती लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत करता येतील। सावंतवाडी शहरातील मोती तलावात काल रात्री अचानकपणे मासे पाण्याबाहेर आले आहेत। रात्रीच्या सुमारास तलावातील मासे पाण्यावर तरंगू लागलेत, त्यामुळे हे मासे वर का आले असतील, पाण्याखाली काय घडलं असेल असे प्रश्न निर्माण झाले आहेत। पाहूयात। काल रात्री उशिरा हा प्रकार समोर आलाय। तलावातील मासे अचानकपणे पाण्यावर आले। हा प्रकार नेमका कशामुळे घडला हे समजू शकलं नाही। मात्र मोती तलावात निर्माण झालेलं अस्वच्छतेचं साम्राज्य, तलावात काही जणांकडून सोडल्या जाणाऱ्या गढूळ पाण्यामुळे हिरवगार झालेलं पाणी हे यामागचं मुख्य कारण असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। तर याबाबत विचारलं असता नगर परिषदेच्या कर्मचारी वर्गाकडून सफाई सुरू असल्याचं सांगितलं गेलं।
घोडके सोनवडे गारगोटी घाट मार्गाला केंद्र सरकारनं परवानगी दिल्यानं याचं श्रेय सर्वांना जातं. मात्र याचा खरा पाठपुरावा ठाकरे सेनेचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी केला, असं वक्तव्य ठाकरे सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत यांनी केलं आहे. हा घाटमार्ग गेले अनेक वर्षे म्हणजे जवळजवळ 40-45 वर्षापासून या घाटमार्गाची मागणी आहे. प्राध्यापक महेंद्र नाटेकर यांनी ही मागणी केलेली होती. तसेच आमचे वडील माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनी सुद्धा विधानसभेत या घाटाची मागणी केलेली होती. त्यानंतर अनेक जणांनी ही मागणी केली, परंतु ज्यावेळी युती शासन आलं, आघाडी शासन आलं, त्यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून खरा या घाटमार्गाचा पाठपुरावा झाला. विनायक राऊत यांनी भरपूर या मार्गाचा पाठपुरावा केला, परंतु थोडा रस्तासुद्धा त्यावेळी झाला, त्याचं भूमिपूजन झालं. त्यानंतर ज्या ठिकाणी भूमिपूजन रस्ता झाला त्या ठिकाणाहून जी गाडी चढण्यासाठी जो मार्ग होता त्याची उंची जास्त असल्यामुळे त्याची लाईन बदलण्यासाठी केंद्र सरकारने मागणी केली होती आणि त्यासाठी सुद्धा घोडगेमध्ये त्या मंदिरामध्ये याची मीटिंग ग्रामस्थांबरोबर घेण्यात आलेली होती. हा मार्ग होण्यासाठी अनेक लोकांनी आंदोलनं केलेली आहेत. लॉरेन्स मान्यकर हे आमच्याबरोबर काँग्रेसमध्ये असताना त्यानंतर माजी सरपंच सोनवडेचे कैलासवासी बाळा घाडी यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं. घाटाच्या माथ्यावर जाऊन ते उपोषणाला बसले होते आणि त्या ठिकाणी अभय शिरसाट, आबा मुंज आणि मी घाटावर आम्ही ते चालत जाऊन त्यांचं उपोषण त्या ठिकाणी सोडलेलं होतं. अशा प्रकारे प्रयत्न होत असताना अनेक मंजुऱ्या ह्या विनायक राऊत यांनीच घेतल्या आणि एक परमिशन राहिली होती ती आज शासनाने पूर्ण केलेली आहे. मात्र ह्याचं श्रेय हे सर्वांनाच जातं. आजचे राजकारणी आहेत ते त्यांच्या काळात आल्यामुळे ते सुद्धा घेतील, परंतु ह्याची जी खरा पाठपुरावा आहे तो विनायक राऊत यांनीच केलेला आहे आणि वैभव नाईक यांनीच केलेला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार 3 सप्टेंबर रोजी 7 पायरी इंद्रप्रस्थ हॉल इथं देवगड पंचायत समितीच्या वतीनं जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं आहे. ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय नामदार आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणेसाहेब यांनी देवगड येथे सभापती आणि उपसभापती यांना दौऱ्याच्या दरम्यान सूचना करण्यात आल्या की आपण गणेश उत्सव निमित्ताने नागरिकांच्या विविध समस्येचे निराकरण करण्यासाठी आपण जनतेची संवाद साधून एक जनता दरबार घेण्यात यावा. त्याप्रमाणे साहेबांच्या सूचनेनुसार 3 सप्टेंबर 2026 रोजी ठीक 10 वाजता इंद्रप्रस्थ हॉल 7 पायरी जामसंडे येथे जनता दरबारचे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या जनता दरबारमध्ये प्रामुख्याने नागरिकांना वेळोवेळी ज्या समस्या येतात अशी जी खाती आहेत, प्रामुख्याने एस.टी. महामंडळ, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, तसेच आरोग्य विभाग व इतर जी खाती आहेत ह्या खात्या प्रमुखांना सूचना करण्यात आलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने ही जी 4 खाती आहेत ह्या 4 खात्यांशी जे विषय आहेत, प्रामुख्याने एस.टी. महामंडळ ज्या गावामध्ये एस.टी. जातात तिथे जी समस्या निर्माण होते त्या संदर्भात जनतेची म्हणणं काय आहे त्यानुसार तिथे एस.टी. महामंडळाला तात्काळ त्या ज्या सूचना असतील त्याचं पालन करायला लावणे. त्याचप्रमाणे महावितरण कंपनी या चतुर्थीचा हा कोकणातला मोठा सण आहे आणि या सणाच्या दिवसामध्ये कुठेही लाईटीचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून महावितरण कंपनी सार्वजनिक बांधकाम रस्त्यासंदर्भात ग्रामस्थांना जो वेळोवेळी त्रास होतो त्या संदर्भात ज्या सूचना असतील
त्या सूचनेचं त्या ठिकाणी जनता दरबारमध्ये आपण जास्तीत जास्त नागरिकांच्या प्रश्नांना मार्ग जो आहे तो मार्ग आपण ताबडतोब म्हणजे एस टी महामंडळ असू दे, महावितरण कंपनी असू दे, सार्वजनिक बांधकाम असू दे, ह्या प्रमुख जी खाती आहेत या खात्यांचे जे काही विषय असतील ह्या ग्रामस्थांचे, त्या ग्रामस्थांचे प्रश्न तात्काळ सोडवण्याचं काम ह्या जनता दरबारमध्ये आपण जास्तीत जास्त करणार आहोत. आणि ह्यासाठी सन्माननीय ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेशजी राणे साहेब यांनी सूचना दिल्याप्रमाणे संबंधित साहेबांचे जे खात्याचे प्रमुख आहेत तेही या ठिकाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण देवगड तालुक्यातील मी जनतेला आवाहन करतो की आपल्या ज्या समस्या असतील त्या आपण घेऊन ठीक दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आपण उपस्थित राहून, तसेच माझे या जिल्हा परिषदेचे सन्मान्य जिल्हा परिषद सदस्य, माझे सहकारी पंचायत समिती सदस्य, या देवगड तालुक्यातील सर्व सन्मान्य ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी आपणही या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि जनतेचे प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. कुडाळच्या मुख्य मच्छी मार्केट परिसरात बसवण्यात आलेल्या कचरा क्रश मशीनमुळे तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे. ही मशीन त्वरित अन्यत्र हलवावी यासाठी मंदार शिरसाट अमरसेन सावंत यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पाहूयात. आम्हाला हे वासान सण होत नाही, जेवायला पण होत नाही, सगळं एवढं आम्ही जेवण टाकून द्यायला लागलो आहे माहिती आहे. तेव्हा झोप पण येत नाही आम्हाला रात्रीचं, एवढा वास येतोय. निवेदन आम्ही आता लिहिलेलं आहे, प्रत्येकाची मी सही वगैरे घेतलेली आहे. हे जे आमच्या आजूबाजूला राहतात त्यांना पूर्ण ह्या वासाचा त्रास येतोय त्यांच्यामुळे त्यांना प्रत्येक टायमात त्यांची कंप्लेंट माझ्याकडे आता आलेली आहे. दुसरी गोष्ट आमच्या शेजारीला आता हे मिस्त्री, ते मिस्त्रींना जेवायला सुद्धा जमत नाही त्या घाणीमुळे आणि ते रोज अन्न आपलं टाकून देतात. आणि पूर्ण जितके माझे दुकानदार आहेत, मच्छी मार्केट आहे, त्यांना पूर्ण त्रास होतो ह्या वासांचा. गिरायक सुद्धा ते सुद्धा कंप्लेंट करत जातात काय ते हे वासाचे मशीन जे चालू केलात जे काय खाद्याची ती बंद करायची आहे. आज सकाळी 8-8:30च्या दरम्यान मी मार्केटमध्ये आलो, त्यावेळी इथल्या मच्छी मार्केटमधल्या लोकांनी मला सांगितलं की या ठिकाणी ह्या प्रोजेक्टचा आपल्याला वास येतो आहे. आणि ही लोकं आल्यानंतर ब्लिचिंग पावडर किंवा कुठली तरी पावडर मारतात, थोडा वेळ तो वास थांबतो, परंतु नंतर हा वास सुरू होतो. तर इथले स्थानिक नगरसेवक मंदार शिरसाट यांच्यानी कानावर घातलं आणि मंदार म्हणाला आपण जाऊन हा जी काय ती पाहणी करून येऊ. त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी पाहणी केली. त्या ठिकाणी अत्यंत अगदी घाण असा वास येतो आहे. काही लोकांना काम करायची सवय आहे, त्यांना त्याचं काही जाणवत नाही, परंतु आजूबाजूच्या लोकांना सुद्धा या ठिकाणी जेवण करताना सुद्धा त्रास होतो आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी बघितलेलं आहे. दुसऱ्यांचं जे खत तयार होणार त्याचं गोडाऊन बाजूला आहे, ते सुद्धा गोडाऊन बघितलं, पूर्णपणे गोडाऊनला गळती आहे. आणि हे खत ठेवल्यानंतर गोडाऊनमध्ये गळती झाल्यानंतर त्या खतांना ते अजून कुजण्याची प्रक्रिया वाढणार आहे, त्याला जीवाणू पडणार आहेत आणि वेगळे वास येणार आहे. या ठिकाणी मार्केटचं म्हटलं तर मार्केटचा सुद्धा वास, मी भैरवाडीमध्ये राहतो, भैरवाडीपर्यंत जातो, परंतु पावसामध्ये 1-2 दिवस असतो, नंतर तो जातो, त्यामुळे तेवढा काही त्रास होत नाही. मात्र हे नेहमी या ठिकाणी हा प्रोजेक्ट असेल तर हा वास असाच चालू राहणार, जेणेकरून हा जो प्रोजेक्ट आहे त्याला कुठेतरी पोलिसांची मर्यादा असायला हवी. घरं मार्केट हे त्यापासून थोडं लांब असायला पाहिजे. ज्या ठिकाणी एका बाजूला कुठेतरी नगरपालिकेने जागा घेऊन हा प्रोजेक्ट उभारला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट चांगला आहे आणि तो प्रोजेक्ट त्यांनी त्या ठिकाणी बनवला पाहिजे होता. निश्चितच गेल्या 8 ते 10 दिवसापूर्वी कचरा डम्पिंग ग्राउंडला मी भेट दिली होती आणि कुडाळ शहरातला एक नगरसेवक म्हणून माझी पण जबाबदारी आहे की कुडाळ शहरातला कचरा हा व्यवस्थित पद्धतीचं विघटन झालं पाहिजे. आणि ते विघटन होत असताना कुडाळ शहरातल्या कोणत्याही व्यक्तीला त्या कचऱ्याच्या विघटनाचा वास किंवा कोणताही त्रास होता कामा नये. आणि निश्चितच आज या ठिकाणी हे 2 दिवस झाले कचऱ्याचं या ठिकाणी विघटनाचं काम नगरपालिकेमार्फत चालू झालं आणि त्यानंतर इथे राहणाऱ्या 15 ते 20 स्थानिक लोकांनी मला फोन केला की इथल्या त्रासामुळे आम्हाला जेवता पण येत नाही आणि इतका गंभीर समस्या असल्यानंतर मी आणि अमरसेन सावंत आम्ही या ठिकाणी आलो तर परिस्थिती पाहाल तर या ठिकाणी आपण एक 10 मिनिटं सुद्धा उभं राहू शकत नाही. तर ही लोक 24 तास या ठिकाणी कसे राहतात हा देखील प्रश्न आहे.
आणि निश्चितच या ठिकाणी मी नगरपालिकेच्या इन्स्पेक्टरना बोलवलं, स्वच्छता इन्स्पेक्टर नाटेकर यांना बोलवलं होतं आणि त्यांना मी सांगितलं की ह्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे आणि ज्याच्यामुळे या लोकांना त्रास होतो आहे, निश्चितच या ठिकाणी या कचऱ्याचं व्यवस्थित विघटन व्हावं अशा मी त्यांना सक्त सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि लोकांना या ठिकाणी कोणत्याही पान बाजारातील असतील आणि मच्छी मार्केटातील असतील आणि या मच्छी मार्केटमध्ये आमच्या नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी देखील या ठिकाणी रहिवासी आहेत, त्यांना देखील त्रास होता कामा नये अशा मी सक्त सूचना स्वच्छता इन्स्पेक्टर नाटेकर यांना दिलेल्या आहेत. मिठबाव दहिबाव मुख्य रस्त्यावरती 2 वर्ष खड्डे पडलेले आहेत. मात्र या रस्त्यांवरच्या खड्ड्यांची अजून डागडुजी न झाल्यामुळे येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पाहूयात. गेली 2 वर्ष आम्ही इकडचे नारिंगरा दहिबाव रहिवासी हा दहिबाव पुलाच्या कामामुळे तर त्रस्त झालोच होतो. आत्ता एकूण जरी समाधानकारक नसलं तरी दहिबाव पूल हा वाहतुकीला सुरू झालेला आहे. परंतु गेली जवळपास 2-2.5 वर्ष मालवण जाणारे जे पर्यटक आहेत किंवा मालवण जाणारे जे काही लोक आहेत ते ह्याच मार्गाचा आत्तापर्यंत वापर करतायत की जे दहिबाव मिठबाव मार्गे हा प्रवास करतात. आणि हा दहिबाव मिठबाववरचा हा आत्ताचा जोड रस्ता आणि त्या जोड रस्त्याची असलेली ही दुरावस्था आहे आत्ता आपण इथे अनुभव घेतो. आणि गेल्या 2 दिवसामध्ये 2 विचित्र अपघात इथे घडत होते, परंतु सुदैवानं त्याच्यात कुठचंही दुर्दैवी काही घटना घडली नाही. परंतु गेल्या 2 वर्षापासनं ह्या वाहतुकीमध्ये धोकादायक असलेल्या रस्त्याचं काम हे या गणेशोत्सवापूर्वी व्हावं अशी ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी आहे आणि लवकरात लवकर यावर निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. न झाल्यास ग्रामस्थ या विरोधात रस्त्यावर उतरतील आणि त्याला नंतर मग प्रशासन जबाबदार असेल. अपघात घडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतं आहे, त्याच्यात जर काही दुर्दैवी घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल असे ग्रामस्थांमधून आता प्रश्न विचार. गेली 2 वर्ष आम्ही ह्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी किंवा हा रस्ता नूतनीकरणासाठी आम्ही प्रशासनाच्या मागे पाठपुरावा करतोय. तरीसुद्धा हा सिमेंट रस्ता झाला, पण ह्या सिमेंट रस्त्याला सुद्धा कुठे लेवल नाही आहे, तिकडे पाणी साचतंय. आणि या ठिकाणी जो जोड रस्ता होता सिमेंट रोडपासून पुढे डांबरी रस्त्यापर्यंत तिथे सुद्धा खड्ड्यांचं साम्राज्य आहे. आणि या ठिकाणी या अलीकडेच आता 2 दिवसात 2 अपघात झाले आहेत. लहान मुलं शाळेत जातात, आजूबाजूने गाड्या येणाऱ्या असतात, पुढे वळण आहे आणि तरीसुद्धा धोकादायक स्थितीत हा रस्ता आहे. आणि प्रशासनाने निश्चितपणे इकडे दुर्लक्ष केलं असं दिसतंय. आणि जर 15 दिवसात याच्यावर काही उपाय झाला नाही, चतुर्थीपूर्वी जर याच्यावर काही उपाय झाला नाही तर आम्ही निश्चितपणे या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करणार आहोत. नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादप्रमाणे येथील ऐतिहासिक मोती तलावात सावंतवाडीकरांकडून नारळ अर्पण करण्यात आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोसले व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या हस्ते मानाच्या सुवर्ण नारळाचं पूजन करून तो तलावात अर्पण करण्यात आला आहे.
देवा सागरेश्वरा धंद्यात बरकत दे, यश दे, खवळलेल्या दर्याला शांत हो असं साकडं घालत व्यापारी मच्छीमार बांधवांनी सागरात श्रीफळ अर्पण करत मोठ्या उत्साहात मालवणचा ऐतिहासिक परंपरा लाभलेला नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा केला. शिवकालीन परंपरेनुसार मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा बंदर जेटी इथं साजरी करण्यात आली. मच्छीमारांसह व्यापारी नागरिकांनी दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून 2.5 महिने खवळलेल्या समुद्राला शांत होण्याचं साकडं घातलं. दुपारी 3:30 वाजता बाजारपेठेतील हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडं घालण्यात आलं. त्यानंतर व्यापारी संघाचा सोन्याचा मुलामा लावलेला नारळ वाजत गाजत मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे नेण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत ही मिरवणूक पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या नारळाचं समुद्रकिनारी पूजन करण्यात आलं. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, नाना पारकर, बाळू अंधारी, विजय केनवडेकर यांसह तमाम मालवणवासी उपस्थित होते. सायंकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यात आलं. त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून आमदार निलेश राणे, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांसह समस्त मालवणवासियांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं. माजी आमदार वैभव नाईक यांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं. मालवणवासियांनी समुद्रात अर्पण करण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच पळापळ पाहायला मिळाली. ठिकठिकाणी नारळ लढवण्याचा आनंद लुटला जात होता. गेले काही दिवस मालवणात अनेक ठिकाणी बच्चे कंपनीसह सारेजण नारळ लढण्याचा आनंद लुटत होते. आजही बंदर जेटी इथं नारळ लढण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक राजकीय पक्षांकडून नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महिलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. मत्स्यंगमाला सुरुवात होते. आजपासून मत्स्यंगम सुरू आहे. कशा पद्धतीने मच्छीमार बांधवांना शुभेच्छा देणार? दरवर्षी आम्ही इकडे नारळी पौर्णिमेच्या सणाला येत असतो. आज आमच्या मच्छीमार बांधवांसाठी फार मोठा सण. किनारपट्टीवर आपण बघत असाल वेगवेगळे कार्यक्रम हे दरवर्षी होतात, उत्स्फूर्त होतात, मोठ्या उत्साहात होतात आणि समुद्राची पूजा केली जाते. आणि आज त्याच प्रथेनुसार आज इथे पूजा झाली. समुद्रामध्ये नारळ सोडण्यात आला आणि हा जो सीझन आहे तो मच्छीमारांसाठी चांगला जावा, समुद्र शांत राहावा आणि त्यांना त्यांच्या त्या उदरनिर्वाहासाठी कसली अडचण येऊ नये याच्यासाठी आज दरवर्षीप्रमाणे इथे पूजा करण्यात आली. आणि नारळी पौर्णिमा सण हा दरवर्षीप्रमाणे फार उत्साहात इथे आज साजरा करण्यात येतोय. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत पारुल युनिव्हर्सिटी. यह पॉसिबल है. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण साध लाईव्ह. धन्यवाद.